नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला 30 इंचची कटोरी ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या ब्लाऊजचं लंबाई आहे 13 इंच, चेस्ट आहे 30 इंच, कमर आहे 25 इंच, आर्महोल आहे 5, शोल्डर आहे आपलं त्याचं 4.5 इंच आणि मागचा गळा आहे त्याचा 10.5 इंच. कटोरीचं माप आहे 4.25 किंवा 5 घेऊ शकता तुम्ही. पुढचा गळा आहे 6 इंचाचा. अशा पद्धतीने हे सगळे मापे आहेत. बाहीची लांबी आहे 5 इंच, बाही फिटिंग आहे 5.5 इंच आणि बाही कॅप आहे 2.5 इंच. अशा पद्धतीने हे माप आहे. ते बघा, आपण सर्वप्रथम एक खाली सरळ लाईन मारून घेतलेली आहे. ब्लाऊज पीस असो या पेपर कटिंग असो, सर्वात पहिली एक खाली आडवी लाईन सरळ मारून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, 13 इंच लांबी आहे, त्याच्यात आपल्याला 1 इंच मिळून 14 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक सरळ लाईन मारून घ्यायची आहे. पूर्ण सरळ लाईन मारली की आपली पुढचेही माप असे व्यवस्थित फिटिंग होते, खालीवर होत नाही. आर्महोलच्याही भागाचे माप व्यवस्थित येते. हे बघा, अशा पद्धतीने आपण सरळ लाईन मारून घेतली आहे. आता आपण त्याच्या शोल्डरचं माप टाकणार आहोत. शोल्डरचं माप आहे आपलं त्याचं 5.25 इंच, म्हणजे 5पेक्षा थोडं कमी, 5.25 इंच असं माप आहे त्याचं. हे बघा, आणि इथे 5.25 किंवा तुम्ही 4.5ही घेऊ शकता, दोन्हीही चालतात त्याला, जेणेकरून शोल्डर उतरणार नाही. आर्महोल आहे आपला 5 इंचाचं. अशा 5 इंचावर आपण एक मार्किंग करून घेऊया. हे बघा, 5 इंचावर सरळ पुढेही आपल्याला एक लाईन मारायची, जेणेकरून फिटिंगचे माप खालीवर होत नाही. आता आपण छातीचा चौथा भाग टाकणार आहोत. छातीचा चौथा भाग आहे आपला 7.5 इंच. 7.5वर आपण एक मार्किंग करणार आहोत आणि मार्जिन आपले आहे 1.5 इंचचे. तुम्ही शिलाई मार्जिन 2 इंच किंवा 2.25 इंचही ठेवू शकता. स्टार्टिंगला थोडे जास्तच ठेवायचं, कारण की शिवताना आपल्याकडे कमी जास्त होऊ शकतो, म्हणून 2.25 इंच फिटिंग शिलाई मार्जिन ठेवली तरी चालते. आता आपण कमरेचा चौथा भाग घेणार आहे 6.25. 6 आणि 6.5च्या मध्ये जी लाईन असते तो 6.25. 6.25 मध्ये आपण एक लाईन घेऊया, मार्किंग करूया. नंतर आपल्याला मागे जो आपण टक्स मारतो त्या टक्सला आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे वाढवून, आणि आपण वरती जेवढी 1.5 इंच मार्जिन वाढवले तेवढीच खाली 1.5 इंच घ्यायची. जर 2.25 वाढवले तर खालीही 2.25च घ्यायचे आहे. आता हे आपण सरळ लाईन मारून जोडून घेऊया. लाईन मारण्यासाठी शक्यतो पट्टीचाच वापर करावा. मी मगाशी चुकून मेजर टेप वापरला. मेजर टेपने लाईन थोडी वाकडी तिकडी होऊ शकते, त्यामुळे नेहमी पट्टीचा वापर करूया. आता आर्महोलला आपण मार्किंग करूया आणि त्याला गोलाकार देऊया. दोघांचा मध्य काढला आहे आणि हे आपण मार्किंग करून घ्या. आर्महोलचे मार्किंग आपण 1.25 इंचावर टाकलेली आहे. नॉर्मली आपण मोठा माप असल्यावर 1.5 इंच घेतो. गळा रुंदी आपली हे बघा, 2.25 इंच घेतलेली आहे आपण गळा रुंदी, कारण की आपले हे ब्लाऊजचं माप लहान आहे. तर आपण 2 किंवा 2.5 घेतले तर आपलं शोल्डर उतरू शकतं, म्हणून 2.25 इंचावर माप घ्यायचं आहे. ब्लाऊजचा मागचा गळा आहे 10 इंच, तर 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन जे शिलाईमध्ये जाते, म्हणजे 10.5 इंचावर आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि खाली आपण 2.5 इंच, 2.5 किंवा 2.25 घेऊ शकतो. जास्त रुंद केला तर ब्लाऊज खाली गळू शकते, पसरू शकते. हे बघा, आणि असं 1/2 इंचावर मार्किंग देऊन आपल्याला गोल गळा घ्यायचा आहे. गोल गळा घ्यायचा आहे. ह्या कस्टमरला ना जास्त रुंद पसरट गळा नको आहे, म्हणून त्यांनी मी तिथेच गोल घेतला आहे. जर तुम्हाला थोडा अजून पसरट हवा असेल, समजा माप हेच आहे पण थोडा पसरट गळा हवा असला, तर अशा पद्धतीने अजून 1/2 इंच बाहेर काढून एक गळा करून घ्या. किंवा एखाद्या कस्टमरला त्याच्याहीपेक्षा थोडं मोठं हवं असतं, हे बघा, अजून 1/2 इंच बाहेर काढून आपण असं गळा मार्किंग देऊ शकतो. पण माझ्या कस्टमरला जास्त रुंद नको आहे, म्हणून मी आतमध्येच माप करून घेतलेले आहे. हे बघा, आणि अशा पद्धतीने आता आपण मागच्या भागाचे सगळे मार्किंग झालेले आहे आणि आपण आता कटिंग करून घेऊया. आणि हे बघा, हे 1/2 इंच, हे 1/2 इंच मी टाकायचं राहिले. 1/2 इंच आपल्याला गळ्याच्या साईडला नेहमी आतल्या बाजूला उतरवायचं आहे, जेणेकरून आपलं शोल्डर उतरत नाही. हे बघा, आणि आता आपण याला गळ्याच्या बाजूने कापून घेऊया. बरेच जण आर्महोलच्या बाजूनेही उतरतात, पण शक्यतो गळ्याच्याच बाजूने उतरवायचं, आपलं शोल्डर कधीच खाली उतरत नाही. ब्लाऊज कधीच खाली शोल्डरवरून गळ्यावरून खाली उतरत नाही, म्हणून नेहमी गळ्याच्याच साईडला 1/2 इंच डाऊन द्यायचं आहे.
आता हे बघा, आता आपण मागचा गळा कापून घेऊया. तुम्हाला अजून एक महत्त्वाची मी टिप्स देते. हे बघा, आता आपल्याला हे असं मध्ये फोल्ड केलं की आपण ही इथे टक्स मारणार आहोत. हा आपला टक्स येईल. टक्स आपला 4.5 इंच किंवा जर माप मोठं असेल तर 5 इंचाचा 4 इंचाचा असा टक्स असतो. ते बघा, आता मी 4 इंचावर अशी मार्किंग करून घेतली आहे आणि इथे अर्धा आणि इथे या साईडला अर्धा असं हे आपलं टक्सचं मार्किंग आहे. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही टक्स मारू शकता. हे बघा, आता हे टक्स मारताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची. जेव्हा आपण हे टक्स मारतो, हे बघा, आता समजा मी हे टक्स शिवून घेतला आहे, तर शिवून झाल्यावर तो काही असा दिसेल. हे बघा, अर्धा इंच मी असं दोन्ही बाजूने धरून हे बघा अर्धा इंच आपण शिवलेला आहे. तर जेव्हा आपण हे शिवतो त्यावेळेस काय होतं ना, आपली ही जी गळ्याच्या पाठीचा भाग आहे, मध्यभाग, तो वरती उचकला जातो आणि जो साईडचा भाग आहे तो खाली येतो. म्हणजे असं पाठीला असा कर्व तयार होतो एक मागच्या बाजूला. म्हणून तो तसा होऊ नये म्हणून आपल्याला पाव इंच ही बघा सरळ क्रॉस लाईन तयार होते ना, ही आपल्याला अशी एकदम सरळ करून घ्यायचं आहे. हे बघा, किंवा तुम्ही डायरेक्ट असा कमरेच्या बाजूला असा पाव इंच वर करूनही क्रॉस लाईन मारू शकता. याने काय होतं, जो आपला जो पाठीला ब्लाऊज पीस शिवतो, ब्लाऊजला जो कर्व तयार होतो तो होत नाही. एकदम सरळ अशी लाईन तयार होते, म्हणजे पूर्ण भाग सरळ येतो. ही एकदम महत्त्वाची टिप्स आहे. कोणत्याही मापाचं किंवा कोणत्याही ब्लाऊजला तुम्ही ही पद्धत वापरा. जर तुमचे ब्लाऊज मागून वरती होत असेल तर याच्या पुढे कधीही तुम्हाला ती कस्टमरची कंप्लेंट येणार नाही. हे बघा, आता आपण याचा गळा कापून घेऊया. मला गळा जास्त रुंद नको आहे म्हणून मी एकदम आतला गळा कापून घेतलेला आहे. हे बघा, जास्त ब्रॉड नको आहे कस्टमरला. आता आपण बघा, ह्याच मागच्या भागाला सेम टू सेम असं पुढच्या भागावर आपण आखून घेतलं आहे. हे बघा, आणि गळा माझा 6चा आहे तर मी 6 आखून घेतला आहे. हे बघा, आणि खालच्या बाजूला आपल्याला 2.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक सरळ लाईन मारून घेऊया आपण. सरळ लाईन मारल्यानंतर आपल्याला 3 वर एक मार्किंग करायची आहे कटोरीच्या साईडने, बटन पट्टीच्या साईडने, आणि अर्धा इंच वर घेऊन त्याला असा क्रॉस शेप द्यायचा आहे. गळ्याच्या बाजूला 1 इंच वर जायचं. इथून आपण 2 किंवा 2.25 घेऊ शकतो, कारण की जास्त कटोरी मोठी नाही आहे म्हणून 2 घ्यायचं. मोठी कटोरी असल्यास आपण तिथलं माप 2.5 घेतो. तशी माझी कटोरी इथे 4.25 इंचावर आहे. 4.25 इंच कटोरीचं माप आहे. कधी कधी एखाद्या कस्टमरचं 30 इंच ही कटोरीचं माप असू शकतं. हे बघा, आता आपण याला 4.25 ऐवजी 5 असू शकतं असं मला सांगायचं होतं. आता हे आपण असं याला कर्व माप देऊया. हे बघा, एकदम असा गोल अशी कटोरी आपली तयार झालेली आहे. हे बघा, 1.5 इंचावर मी गळ्याचं मार्किंग घेतलं आहे, कारण की जर 5 इंच घेतलं तर ते खूप खाली होईल म्हणून मी अर्धा इंच अजून वरती घेतलं आहे. आणि आता आपण हे कापून घेणार आहोत. हे बघा, आता आपण असे हे क्रॉसपट्टीच्या खालचाही भाग असा कापून घेऊया. कटोरीच्या गळ्याच्या भागीलाही गोल गळा आपण कापून घेऊया. इथे तुम्हाला पुढचा गळा आपण चौकोन गळाही टाकू शकतो, पंचकोनीही टाकू पण. पण शक्यतो बऱ्याच ब्लाऊजमध्ये जर सिंपल ब्लाऊज असेल त्यात गोल गळाच असतो, त्यामुळे आपण गोल गळा कापूया. आता हे बघा, आतला आर्महोल आपण कापून घेऊया. आता राहिली आपली कटोरीचा भाग, तोही आपण कापून घेऊया. तुम्ही बघत असाल एकदम परफेक्ट अशी गोल कटोरी तयार झालेली आहे. माप आपलं एकदम परफेक्ट आलं आहे. कधी कधी कोणाची असे लांब दिसते किंवा शॉर्ट दिसते, तसं आपलं झालेलं नाही. एकदम परफेक्ट असे गोल आकार आलेला आहे. आता आपण याला वाढवून घेऊया. हे आपले सगळे जे कापलेले आहेत ते आपण एका साईडला करून घेऊया आणि आपण इथून खालून 1.5 इंचावर एक मार्किंग करून घेऊया. पट्टीने आता आपण एक सरळ लाईन मारून घेऊ, जेणेकरून कटोरी आपले चारही बाजूला सेम येईल. आणि ही कटोरीचा जो आपण भाग कापलेला आहे तो त्याच्यावर ठेवून आपण असे त्याला मार्जिन करून घेणार आहोत. थोडेही 1/2 इंचही इकडे तिकडे जास्त होऊ द्यायचं नाही, नाहीतर मग काय होतं, माप चुकलं जातं आणि कटोरी शिवताना ते कमी जास्त होऊ शकते. बघा, अशा पद्धतीने हिला आपल्याला व्यवस्थित असं आहे त्या मापावर एक्झॅक्ट कापून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण इथे याला आपण आता 1.25 इंच वाढवणार आहोत. 1.25 इंच, कधी तुम्ही 1.5 इंचही वाढवू शकता. आपण इथे याला 1.25 इंच वाढवलं आहे. वरती तर 1/2 इंच वाढवणार आहोत दोन्ही बाजूला, गळ्याच्याही बाजूला आणि जिथे बटनपट्टी लावतो तिथे आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचे आहे. या दोघांचा मध्य काढून घ्यायचा आहे जसं मी व्हिडिओत दाखवत आहे. आणि खाली सरळ लाईन मारून घेऊया आपण. सरळ मारून घेतल्यावर खालीही आपल्याला 1.25 इंच मार्किंग घ्यायचं आहे. जर मोठी कटोरी असली तर आपण 1.5 इंच घेतो आणि जर 40 छातीचा माप असेल तर आपण 1.25 इंच कटोरी घेतो. प्रत्येक याला कटोरी कमी जास्त वाढवू शकतो. आता याला आपल्याला सगळीकडे 1.25 इंचाने
आपण वाढवलेली आहे आणि वरती दोन्ही बाजूला पाव पाव इंचाने. आणि हे बघा अशा पद्धतीने आता आपण याला गोल आकार देऊन घेतला आहे. हे बघा अशी आपली एकदम परफेक्ट अशी कटोरीचं माप आता तयार झालं आहे. हे आपण कापून घेऊया. तुम्हाला जे मी व्हिडिओ शेअर करते ह्या व्हिडिओ कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. तुमचे एक कमेंट, एक लाईक, एक शेअर, सबस्क्राईब माझ्या चॅनलला ग्रो करण्यास मदत करू शकते. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठी मलाही अजून प्रोत्साहन मिळेल. तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद. जेणेकरून मी अजून अशा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेन. हे बघा आता कटोरीचं असं माप घ्यायचं आहे आपल्याला. जर थोडंफार खालीवर असेल तसं तर नाही आहे, पण जर असलं तर आपल्याला ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि हे बघा आता आपण जेवढं मार्जिन वाढवलेलं आहे, 1.25 वाढवलं तर 1.25 आणि 1.5 वाढवलं तर 1.5 आणि वरती 2.5 असं आपल्याला हे टक्सची लाईन मारून घ्यायची आहे. हे बघा आता आपण असं हे माप घेऊया आणि याला मी तुम्हाला इथे स्टॅपलर मारून दाखवते. जसं आपण शिवतो तसं मी स्टॅपलर मारून दाखवलेलं आहे. हे बघा कटोरीला असं छान असा पफ तयार झालेला आहे. तसेच एकदम छान असे टोकही आलेलं आहे. हे बघा एकदम व्यवस्थित अशी कटोरी तयार झालेली आहे. हे बघा आता आपण साईडला मी तुम्हाला लावून दाखवते. हे बघा तर ही साईडला आहे बघा, थोडं पाव इंच आपण शिवताना बाहेर ठेवतो. हे बघा एक्झॅक्ट असं कटोरीचं माप आलेलं आहे. थोडंही कमी जास्त काहीच झालेलं नाही आहे. एकदम परफेक्ट असं कटोरीचं माप आपलं तयार झालेलं आहे. आता या तुम्हाला बाही कटिंग करून दाखवते. हे बघा आता आपल्याला मागचा भाग घ्यायचा आहे. एकदम सोपी पद्धत सांगते तुम्हाला मी बाही कटिंग करण्याची. हा जो आपला बॅक साईडचा भाग आहे त्याला जो आर्महोल आहे ते सगळं आपलं जेवढं आहे तेवढं आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर हे माझं आलं आहे 8.1 घ्यायचं आहे. तेवढंच आपल्याला इथे त्यामध्ये आपल्याला 1 इंच मायनस करायचे आहेत. जे आपलं आर्महोलचा भाग येईल ना त्याला आपल्याला 1 इंच मायनस करायचं आहे. म्हणजे 7.1 यावर आपल्याला कपडा फोल्ड घ्यायचा आहे. ही माझी लांबी आहे 5 इंचाची. त्याच्यात आपल्याला अर्धा इंच 1 इंच मिळून 6 इंचावर आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपण वरतून घेणार आहोत 2.5 इंच मार्किंग. 2.5वर हे मार्किंग टाकले आहे. आणि आपला आर्महोल फिटिंग आहे 5.5 इंच. 5.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन जेवढे आपण बाकीच्या कापडामध्ये घेतले. आता ह्या क्रॉस करून ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची आहे. इथे आपण जेवढं मार्जिनचं माप टाकतो ना तेवढंच माप टाकायचं आहे आणि ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची आहे. आणि हे बघा बाहीच्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावर एक माप टाकून हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. एकदम सोपी अशी मी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. हे बघा आणि हे 1.5 इंच आपल्याला आतून घ्यायचं आहे. जास्त डीप करायचं नाही, नाहीतर मग आर्महोल शिवताना ते खूप मागे पुढे होतो. हात जॉईंट होत नाही, खालीवर होते, कटिंग व्यवस्थित येत नाही. ब्लाऊजची फिटिंग पण व्यवस्थित जमत नाही शिवताना. म्हणून फक्त 1.5 इंचाचाच आपल्याला शेप द्यायचा आहे. हे बघा आता आपण बाजूला काढून घेऊया. हा मधला नॉच आपण मारूया आणि आपण आता पुढच्या भागाचा आकार देऊया. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा पुढच्या भागाचा आकार देऊन घेतला आहे. हे बघा एकदम माशाच्या फिनिशिंगसारखा असा शेप आलेला आहे एकदम व्यवस्थित. ही फिटिंग तुम्हाला एकदम व्यवस्थित बसते. आता बघा मी तुम्हाला इथे ना हे करून दाखवते. हे 1.5 इंच अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये शिवल्याला जाईल. शिवल्यानंतर आपल्याला लावल्यावर हे बघा एकदम अशी परफेक्ट असं झालेलं आहे. जराही इकडे तिकडे किंवा एकही पॉईंट कमी जास्त झाला नाही. अशा पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण 30 इंचचं कटोरी माप दाखवलेलं आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जर ह्या व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तेही मला सांगा, जेणेकरून मी दुसरा व्हिडिओ तयार करून त्याच्यामध्ये परफेक्ट असं तुम्हाला माप दाखवेल. व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. एक लाईक करा. धन्यवाद.